आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले, या ठिकाणी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. जे जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील देत म्हणले आहेत पैसे लवकर मिळणार. परंतु एक महत्त्वाची बातमी अजून एकत आहे. लाडकी बहीण योजनेच्या यादीतून तुमचं नाव वगळलं गेलंय का हे चेक करा. कारण सध्या अर्ज पडताळणी सुरू असल्या कारणानं हप्त्याला उशीर होत आहे. परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, जवळपास 50 ते 60 लाख लाडक्या बहिणी बाद केल्या गेलेल्या आहेत. होय, ही आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. यादीत नाव लगेच चेक करा. कसं चेक करायचं मी पुढे सांगणार आहे. परंतु कोणत्या कारणामुळे तुमचं आता नाव यादीतनं बाद केलं जात आहे, जरी तुम्ही KYC केली असेल तरीसुद्धा तुम्हाला बाद होणार आहे. परंतु आनंदाची बातमी तुम्हाला एक सांगतोय, ती म्हणजे बघा, लाडक्या बहिणींना आता नवीन वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे. ते म्हणजे ह्याच डिसेंबर महिन्यामध्ये गॅस सिलेंडरचे 2490 रुपये मिळणार आहेत. तुम्हाला माहितीच असेल की आपल्याला दरवर्षीप्रमाणे अन्नपूर्णा योजनेमध्ये मोफत गॅस सिलेंडरचे वर्षाला 3 गॅस सिलेंडर मिळतात. ह्या वर्षी त्याचं वितरण झालेलं नव्हतं, त्यामुळे सरकारनं अधिवेशनामध्ये हा निर्णय घेतलेला आहे. 2490 रुपये लवकरच तुमच्या खात्यात येतील. आज येतील असं नाही, पुढच्या आठवड्यात सुद्धा ते तुम्हाला येऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाची आणि अतिशय ही आनंदाची बातमी देणारी आहे, कारण लाडक्या बहिणींसाठी सरकारनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सांगितलं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि 21 रुपये सुद्धा देणार आहोत. ते कधी देणार आहे मी तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप खास असणार आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो सरकारनं अधिवेशनामध्ये घेतलेला आहे, तो म्हणजे लाडक्या बहिणींना नोव्हेंबरसोबत आता डिसेंबरचा हप्ता म्हणजेच 3000 रुपये इथे सरकार देणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 17वा आणि 18वा दोन्ही हप्ते एकत्र येतील आणि ह्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश असणार आहेत. परंतु तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतोय, सध्या राज्यामध्ये पुनर्अर्ज पडताळणीची प्रक्रिया स्फोटण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरकारनं तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत KYC करायला सांगितलं होतं, बरोबर. त्या KYC संदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी आताच्या आलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला थोडक्यात 2 मिनिटात सांगतोय. त्यामुळं जे आधी मी सांगतोय ते संपूर्ण लक्ष देऊन ऐकायचं आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. आज पैसे येतील मी असं म्हणत नाही, परंतु काय होणार आहे पुढे मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या त्या गोष्टी इथं सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि संपूर्ण पाहायचा आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तिसरी आणि महत्त्वाची अतिशय आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना बघा आता 30 प्रकारचे भांडे मिळत आहेत. ती योजना आहे बांधकाम कामगार योजना. ह्या योजनेअंतर्गत भरपूर लाडक्या बहिणी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना नवनवीन प्रकारची 30 प्रकारची भांडी मिळत आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक भांड्यांचा समावेश आहे. इलेक्ट्रिक कुकर असेल, शेगडी असेल, नवीन पेट्या असतील, भरपूर सारे असे नवीन भांडे आहेत ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणी स्वतः तिथं लाभ घेत आहेत. सोबतच लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे घरकुल योजना पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. तुम्हाला माहीत नसेल तर मी पुन्हा एकदा सांगतोय, घरकुल योजना जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता अर्ज करू शकता. ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचं घर नाही अशा लाडक्या बहिणी हे अर्ज करू शकता. तुम्ही ग्रामीण भागात असाल किंवा शहरी भागात असाल, दोन्ही भागामध्ये हे सगळं चालू केलेलं आहे. त्यामुळं काळजी करू नका. स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की सर्वांना 21 रुपये लवकरच देणार, फक्त काही क्षणाची दूरी आहे. ते म्हणाले आहेत की आम्ही योग्य वेळी देऊ. ज्यावेळेस उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही दिलेला शब्द कधीही टाकणार नाही, पाळणारच आहोत, आम्ही 21 रुपये हे देणारच आहोत. लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना योग्य वेळी हे पैसे देणार आहोत. योग्य वेळी म्हणजेच आपल्याला असं वाटतं की नवीन वर्षाच्या शुभारंभासाठी हे कदाचित आपल्याला जानेवारीचा हप्ता 21 रुपये येऊ शकतो. सोबतच महिलांना 3 गॅसचे पैसेसुद्धा हे आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं बहिणी अतिशय खुश होणार आहेत. परंतु एक वाईट बातमी म्हणजे ती तुम्हाला मी पुढे सांगतोय, ती म्हणजे राज्यातील लाडक्या बहिणींची पात्रतेची संख्या कमी होत आहे. जवळपास 50 ते 60 लाख लाडक्या बहिणी ह्या योजनेतून बाद झाल्याची शक्यता आपल्याला इथं दिसत आहे. कारण सरकार आपल्याला माहिती आहे की GR आहे तो 8 तारखेला आला होता, बरोबर. आज आपल्याला जर बघितलं तर आज 18 डिसेंबर आहे. 10 दिवस होऊन गेले तरीच देखील अजूनही योजनेला सुरुवात झाली नाही. त्याचं 2 महत्त्वाची कारणं होती, ती मी तुम्हाला सांगतोय. ती म्हणजे हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे. पुढे दुसरी जी गोष्ट महत्त्वाची होती ती म्हणजे लाडक्या बहिणींची KYC. सरकारला तिथं असं लक्षात आलं होतं की लाडक्या बहिणी ज्या आहेत या पात्रतेमध्ये म्हणजे 250 कोटी ज्या लाडक्या बहिणी आहेत ह्याच्यामध्ये जवळपास 50 ते 60 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या स्वतः एकतर सक्षम आहेत, त्यांच्या घरात चांगला पैसा येतो. दुसरी गोष्ट 20 ते 30 लाख लाडक्या बहिणी नसून ते पुरुष आहेत. लाडक्या बहिणीच्या नावाखाली पुरुषच लाभ घेत असल्याचं सुद्धा सरकारला इथं समजलं गेलं आहे. म्हणजे जवळपास 80 ते 90 लाख लाडक्या बहिणींचा फ्रॉड
ह्या योजनेमध्ये चालत आहे असं सरकारच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी EKYCमध्ये हे बंधनकारक आणलेलं आहे आणि जोपर्यंत लाडक्या बहिणींची EKYC होणार नाही तोपर्यंत हप्ता हा येणार नाही, हे लक्षात घ्या. EKYC झाल्यानंतर लाडक्या बहिणींची पोटणी होणार आहे परत एकदा. आता तर सुरूच आहे, ज्यांची झाली EKYC, ज्या 1.5 कोटी लाडक्या बहिणींची EKYC झाली आहे त्यांची अर्ज पडताळणी मागे सुरू आहे बरं का. जो तुम्हाला वाटत असेल की नाही EKYC झालं म्हणजे संपलं, असं नाही. तुमचा डेटा पुढे आयकर विभागाला पाठवलेला आहे, RTO विभागाला पाठवलेला आहे, सगळ्यांकडून व्हेरिफिकेशन होत आहे. जर तुमचं नाव तिकडे यादीत सापडलं, आयकर विभागाच्या यादीत सापडलं, RTOमध्ये सापडलं, किंवा जास्त उत्पन्न असेल सापडलं, किंवा ह्या गोष्टीत म्हणजे जर तुमचं नाव सापडलं तर तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात येणार आहे आणि हे कायमचं बाद करण्यात येणार आहे. तिथं तुम्ही पुनर्अर्ज पडताळणीसुद्धा करू शकणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे. तर ज्या तुम्ही भ्रमात असाल की नाही EKYC केलं आहे म्हणजे आता 100% पैसे येणार, तर असं होणार नाही, हे एक लक्षात घ्यायचं आहे. कारण ज्या लाडक्या बहिणी एकदा काय या योजनेतून त्यांना जर सरकारला समजलं की तुमच्याकडे आहे, तुम्ही आयकर भरताय, म्हणजे तुम्ही उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे, 8 म्हणजे 12 लाखाच्या वर आहे. दुसरी गोष्ट, तुमचा RTOमध्ये नाव आहे म्हणजे अर्थ तुमच्याकडे 4 व्हीलर आहे, तर सरकारचा नियम आहे तुम्हाला माहिती आहे, 4 चाकी ज्याकडे आहे त्याला पैसे नाही, ज्याचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे त्याला पैसे नाही. जो व्यक्ती एका घरात लाडक्या बहिणी 2पेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असतील त्यांना नाही, म्हणजे तुम्ही 2 योजनांचा लाभ घेत असाल त्यांनासुद्धा नाही, किंवा एकाच घरात 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असेल सेम योजनेचा, तरीसुद्धा त्यांना पैसे येणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे की सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर एका घरातल्या 3 महिला लाभ घेत आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि अशासुद्धा 1 कोटी जवळपास लाडक्या बहिणी आहेत, हे सुद्धा माहिती आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी आहे, ज्यांची परिस्थिती चांगली आहे, ह्या सगळ्यांना माहिती आहे. सगळं उघड चाललं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ह्यात झाकून ठेवायचं काहीच कारण नाही. परंतु सरकारच्या तिजोरीवर आता पडत आहे जोर. तुम्ही जर बघितलं तर 1 वर्ष झालं सरसकट सर्व लाडके बहिणी, ज्यांनी फॉर्म भरला आहे त्याला पैसे, ज्यांनी फॉर्म भरला आहे त्याला पैसे, असं चालू आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु ज्यावेळेस आता सरकारच्या तिजोरीवर जोर पडलेला त्यावेळेस सरकारनं आता जाग झाली आहे. त्यामुळं त्यांनी आता सरसकट EKYC तर ठरवलीच आहे. दुसरी गोष्ट, सरसकट अर्ज पडताळणी ही सुद्धा त्यांनी केलेली आहे. त्यामुळं जोपर्यंत तिथं तुमचं नाव EKYCतून पुढे जात नाही, EKYC केली याचा अर्थ तुम्हाला पैसे मिळणार असं नाही. अर्ज पडताळणी होणार. अर्ज पडताळणीमध्ये जर तुमचं नाव पात्र यादीमध्ये गेलं तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते इथून पुढे चालू राहतील. अन्यथा तिथून पुढे म्हणजेच तुम्हाला ऑक्टोबरचाच महिना शेवटचा आहे, नोव्हेंबर डिसेंबरसुद्धा येणार नाही, लक्षात घ्या. नोव्हेंबर डिसेंबरसुद्धा हप्ता तुम्हाला येणार नाही. तुम्ही जर वाट बघत असाल तर की बाबा असं होईल तसं, नाही 100% तुमचं नाव बाद काढणार. आणि मला असा एक अंदाज आहे की 1 ते 1.5 कोटी लाडक्या बहिणी ह्या योजनेतून 100% बाद होतील, त्याच्यामध्ये काहीच शंका नाही. कारण आता जर आपण अहवाल बघितला त्यांचा तर जवळपास भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या खूप सक्षम झालेल्या आहेत, ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वरती गेलेलं आहे, ज्यांचं नाव हे RTOमध्ये सुद्धा दिसलेलं आहे, ज्यांच्या घरी 2 योजनेचा लाभ घेतला जातो, ज्यांच्या घरी आता भरपूर सण शोभला आहेत नवनवीन, त्यांचे म्हणजे स्वतः सक्षम झालेले आहेत ह्या वर्षी. त्यामुळं सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे आणि आता त्या नियमाप्रमाणेच वाटप होणार आहे. वाटप लक्षात घ्या, आज होईल असं नाही, उद्या होऊ शकतं, परवा होऊ शकतं, डेट अजून फिक्स झालेली नाही. त्यामुळं त्याची वाट सोडा. तुम्ही आधी यादीत आहे की नाही हे बघा, अंगणवाडीमध्ये जाऊन आपली यादी चेक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.